नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडूनच बेल्ट आणि काठीनं अमानुष मारहाण। तर बदाम, शेंगदाणा, चिंचोका गिळलेल्या 3 चिमुकल्यांना घाटीत मिळालंय जीवनदान। ईएनटी व बालरोग विभागाची सतर्कता, पालकांना मुलांकडे लक्ष देण्याचं आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील भारत करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरतीच्या नावाखाली गुंडगिरी केल्या जात असल्याचं उघडकीस आलंय। या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अवघ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या रॅगिंग सदृश्य आणि छळाच्या प्रकरणामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरातील भारत करिअर अकॅडमीमध्ये हा प्रकार घडला। येथे पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न घेऊन एक 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी पूर्वतयारी करत होता। मात्र अकॅडमीचे पीटी प्रशिक्षक आणि व्यवस्थापक विवेक डाकणे याने क्षुल्लक कारणावरून या विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली। ही मारहाण इतकी अमानुष होती की यामध्ये विद्यार्थ्याचा मोठा शारीरिक आणि मानसिक छळ झाला। या धक्कादायक मारहाणीचा संपूर्ण प्रकार अकॅडमीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। हे फुटेज आता समोर आले असून ज्यामध्ये प्रशिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसतंय। या प्रकरणी अकॅडमीच्या पीटी प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे। मारहाणीच्या या प्रकरणानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी विवेक डाकणे याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विद्यार्थ्याचा केवळ शारीरिक नव्हे तर रॅगिंग सदृश्य प्रकारातून मानसिक छळही करण्यात आल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून छावणी पोलिसांकडून आता या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे। शहरघरांमध्ये पोलीस भरतीच्या नावाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या अकॅडमीच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत असून एखादी अकॅडमी वगळताच कोणत्याच अकॅडमीकडे स्वतःचं निवासी इमारत नाहीये, मैदानही नाहीये। फक्त दिवा स्वप्न दाखवत गरीब मुलांकडून पोलीस भरतीच्या नावाखाली सर्रास पैसे उकळण्याचं काम केलं जात असल्याचं दिसून येतं। या सर्व अकॅडमीमधून पोलीस कमी आणि गुंड जास्त संख्येने तयार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये 3 दिवसात 3 चिमुकल्यांना जीवनदान मिळालंय। बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका गिळालेल्या मुलांना कान, नाक, घसा आणि बालरोग विभागाच्या सतर्कतेने यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या। आयान सय्यद या 2 वर्षाच्या मुलाने घरात खेळताना बदाम गिळला होता। खोकला आणि दम लागत असल्याने आवाज बदलला होता। कुटुंबियांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर प्रभा खैरेमोरे यांनी तपासणी करून ईएनटी विभागाकडे पेशंट वर्ग केला। कान, नाक, घसा विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख यांनी तातडीने ब्रॉमोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे गिळलेला बदाम अलगद बाहेर काढला। तसेच गायत्री बोराडे या मुलीने घरात असताना शेंगदाणा गिळला। तिच्या फुफ्फुसात शेंगदाणा अडकल्याने तिचा त्रास झाल्याने कुटुंबियांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केलं। तसेच 8 वर्षीय सई काकडे या रुग्णाने चिंचोका गिळल्याने श्वास घेण्यास त्रास झाला होता। या 3 रुग्णांवरती घाटी रुग्णालयामध्ये अगदी तातडीने व मोफत शस्त्रक्रिया उपचार करण्यात आले। त्यानंतर कुटुंबियांनी घाटी प्रशासन व डॉक्टरांचे आभार मानले। सदर शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुचिता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभाग प्रमुख प्रभा खैरेमोरे, ईएनटी विभाग प्रमुख सुनील देशमुख, डॉक्टर सोनाली जटाळे, डॉक्टर ओजस कुलकर्णी, डॉक्टर उत्कर्ष शहा, डॉक्टर ओम प्रकाश, डॉक्टर चेतना, डॉक्टर वत्सल, ओटी इंचार्ज अश्विनी झेंडे, राहिला शेख, भूलतज्ञ डॉक्टर विद्या चव्हाण, डॉक्टर किरण आदींनी यासाठी परिश्रम घेतले। उभाटा गटातील काही नेते शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा पुन्हा एकदा प्रवक्ता तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। मुळामध्ये आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाही, आम्हाला त्याची आवश्यकताही नाही। परंतु उभाटातले काही लोक फुटणार आहे हे निश्चित झाल्यामुळे जाणून बुजून त्यांच्या संपर्कात आहोत किंवा संपर्क करतोय असं कोणतंही चित्र आमच्या समोर नाहीये आणि आम्ही त्या ऑपरेशन टायगर करतही नाही। परंतु ज्यांना यायचं असेल तर त्यांना आम्ही नाही सुद्धा म्हणणार नाही। हे त्या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा समजत नाही।
म्हणून ते जर त्यांचा काही निर्णय घेत असेल तर त्याला त्याची जबाबदारी ही आमची नाहीये. ऑपरेशन टायगर जर करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब कधीही ते निर्णय घेऊ शकतात, परंतु आता ही आमची मानसिकता नाहीये. काही लोक आहेत संपर्कात ज्यांना तुमच्याकडे यायची आहेत, अनेक जण संपर्कात आहेत, अनेक लोक बोलतात पण आहेत, परंतु आता काय निर्णय घ्यायचा आहे हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. वैजापूर येथील पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी वेरूळ येथे गेले असता पोलिसांसह वाळू माफिया आणि अन्य काही लोकांमध्ये झालेल्या राड्यामध्ये शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी संतप्त झालेल्या नातेवाईकांना मृतदेह रस्त्यावरती ठेवून रस्ता जाम करत त्यांनी आंदोलन केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. वाळू माफियांच्या दहशतीमुळे एका निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला. यामध्ये वैजापूर पोलिसांचं नाव देखील गोवलं जात असून वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा बुधवार रोजी मध्यरात्री झालेल्या हल्ल्याच्या घटनेदरम्यान मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री त्यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ सुरू असल्याचा आवाज ऐकून सुरेश बोरसे बाहेर आले. यावेळी काही जण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचं दिसून आलं. बोरसे यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचाच राग आल्याने 10 ते 15 जणांच्या जमावाने त्यांच्यावरती बेदम हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरेश बोरसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यांच्या मृतदेहावरती छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला. नंतर अँब्युलन्समधील मृतदेहासह वेरूळचे गावकरी रस्त्यावरती उतरत त्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्याची घटना घडली. वाळू माफियांच्या वादात विचारपूस केलेल्या शिक्षकाचा खून केल्याचं गावकरी आणि नातेवाईकांनी आरोप केलाय. संतप्त गावकरी एकत्र येऊन गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही आणि रस्ता रोकोही मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. सदर आंदोलनामध्ये उबाटा गटाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सहभागी झाले होते. त्यांनी विविध आरोप करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान सदर प्रकरणामधील अधिक माहिती सायंकाळी उशिरापर्यंत हाती लागली नसून यात एका पोलीस अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. मी टीमशी बोललो घाटीच्या जिथं पीएम झालं त्याच्याशी बोललो. प्रोव्हिजनल रिपोर्ट काय मला माहिती आहे, समजलं का? प्रोव्हिजनल रिपोर्ट काय फायनल रिपोर्ट नाहीये. प्रोव्हिजनल रिपोर्ट मला माहिती आहे, समजलं? तुम्ही उचलला म्हणून अटॅक आलेला आहे त्यांना. गुन्हा दाखल करा. गुपचूप काय गोष्टी करता तुम्ही? शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पीटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी,
साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र। लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव पूज्य भदंत काश्यप्पा महाथेरो यांच्या वतीने आयोजित बालश्रामनेर शिबिरात प्रशिक्षणाला पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्ममय वातावरणात सुरुवात करण्यात आली असून सदर शिबिरामध्ये आठवडाभर तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मांची शिकवण दिली जाणार आहे। तक्षशिला बुद्धविहार मुकुंदवाडी येथे गुरुवार दिनांक 11 जून रोजी बालश्रामनेर प्रशिक्षण शिबिराला पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्ममय वातावरणात सुरुवात करण्यात आली। सदर शिबिरामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगयाचे महासंघनायक तथा लोकोत्तरा महाविहार चौकाचे संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो हे मार्गदर्शन करणार आहेत। तर पूज्य भदंत धम्मानंद थेरो, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू कुलदीप, पूज्य भिक्खू धम्मरत्न, पूज्य भिक्खू राहुलो यांच्या विविध विषयांवरती मार्गदर्शन मिळणार आहे। या शिबिरासाठी सारीपुत्र विपत्सना धम्मनाग सेवाभावी संस्था, तक्षशिला बुद्धविहार, रामनगर, संजयनगर, मुकुंदवाडी यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलं असून शिबिराबाबत पूज्य भदंत काश्यप्पा महाथेरो यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुसरून आज तक्षशिला बुद्धविहारामध्ये पूजनीय भदंत बोधिपालोजी महास्वामी यांच्या मार्गदर्शनामध्ये 7 दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्देश हा आहे की लहान मुलांवरती बौद्ध धम्माचे, सदाचाराचे, नीतिमत्तेचे सुसंस्कार व्हावेत, त्यांच्यामध्ये माता पित्याचा आदर करण्याचे, गुरुजनांचा मान सन्मान करण्याचे हे सदाचार उत्पन्न व्हावेत। तद्वतच त्यांच्या मनाची एकाग्रता व्हावी, एकंदरीत त्यांचं मन निर्मळ व्हावं, शुद्ध व्हावं, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म होऊ नये यासाठी भगवान बुद्धांनी जे उपदेश केलेले आहेत तर ते उपदेश या कमी कालावधीमध्ये त्यांना व्यवस्थितपणे शिकवण्यात येणार आहेत। तद्वतच भगवान बुद्धाची जी मनाला विशुद्ध करणारी विद्या, विशेषतः लहान मुलांच्यासाठी आनापानसती ही ध्यान साधना शिकवल्या जाणार आहे, वाचनशील शिकवल्या जाणार आहे। बुद्ध बाबासाहेब हे महापुरुष यांचं कार्यसुद्धा या ठिकाणी शिकवल्या जाणार आहे मुलांवरती आणि हे मुलं पुढे चालून एक आदर्श नागरिक बनतील या उद्देशाला अनुसरून बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराला धारण करून हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थी शिबिरार्थींना शिकवण्यासाठी पूजनीय भदंत धम्मानंद थेरो, भिक्खू विनयशील, भिक्खू कुलदीप, भिक्खू धम्मरतन, भिक्खू राहुलो आणि मी स्वतः या सर्वांना शिकवण्याचं काम करणार आहे। हे सर्वचे सर्व अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंघनायक आदरणीय पूजनीय भदंत बोधिपालोजी महास्वामी यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर आम्ही कंडक्ट करत आहोत। या शिबिरासाठी सारीपुत्र विपश्यना धम्मनाग सेवाभावी संस्था, तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी या संस्थेच्या वतीने संपूर्ण विहार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि विशेष मदत या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी खुलताबाद तालुक्याचा दौरा केला
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेत प्रशासकीय कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला आहे. ऐतिहासिक स्थळांची पाहणी आणि वेरूळ येथे ग्रामस्थांशी थेट संवाद अशा विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांनी हा दौरा होता. दौऱ्याच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी खुलताबाद तालुक्यातील मोजे पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विष्णू जोगदंड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन करत शासनामार्फत सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसेच कुटुंबाला विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच निर्देश दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. राष्ट्रीय जनगणना मोहिमेची सद्यस्थिती जाणून घेत हे काम वेळेत व अत्यंत अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तहसीलच्या आढाव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वेरूळ येथील मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गडीची पाहणी केली. तसेच शहाजीराजे भोसले स्मारकाला भेट देऊन परिसरातील सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर जगातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी स्वतः वेरूळ येथेच रात्री मुक्काम केला. जिल्हा स्तरावरील सर्वोच्च अधिकाऱ्याने गावात मुक्काम केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. रात्री आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसंवाद बैठकीत नागरिकांनी पाणी पुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता, अतिक्रमण आणि पर्यटन सुविधांबाबतच्या विविध गंभीर समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निवारण करण्याचे आदेश दिले. वेरूळ येथील ग्रामसंवाद बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांनी परिसरातील स्वच्छतेच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जगप्रसिद्ध लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वेरूळमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून आल्याने त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलेच फटकारलंय. जगाच्या नकाशावरती ओळख असलेल्या वेरूळ गावाची प्रतिमा घाणीमुळे मलिन होत आहे. पर्यटन स्थळाच्या दर्जाला साजेशी स्वच्छता व सुविधा उपलब्ध करून देणं ही स्थानिक प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. अशा कडक शब्दात त्यांनी स्थानिक प्रशासनाचे कान टोचले. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती या महत्त्वपूर्ण दौऱ्यात होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकोरे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी अपरिचिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप कोलते, खुलताबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेख समीर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच हनुमंत बोईनर, श्रद्धा ताटे, विलास केवट, दीपक बाकुल, मंगेश शिंदे, प्रतिमा कांबळे, BK चव्हाण, विजय चव्हाण, भूषण रोचेकर, गंगाधर गायकवाड, पोलीस पाटील रमेश ढिवरे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. वेरूळ ग्रामपंचायतच्या आज जिल्हाधिकारी आणि माझी सोबतला विजिट आहे. माननीय मुख्य सचिव सरांच्या निर्देशातून आम्ही आज गाव पातळीवर राहणार आहोत. तो एक प्रत्येक विषय आमच्या नजरातून आलेले आहे की गाव पातळीवर स्वच्छता खूप कमी आहे. स्वच्छताची जबाबदारी पहिला ग्रामपंचायतला आहे. ट्रस्ट आहे या दुसरा MTDC आहे या एलोरा का ट्रस्ट आहे. पण लेकिन हा सोडून ग्रामपंचायतची एक जबाबदारी आहे आणि नागरिकांच्या पण एक जबाबदारी आहे. आता माननीय जिल्हाधिकारी साहेब एक नवीन ऑर्डर सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या आधारित एक नवीन ऑर्डर काढलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्वच्छतेच्या प्रतिमेला मोठी चालना देणारी कामगिरी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली असून शहराचं सौंदर्य बिघडवणारे 12 मोठे कचरा कुंड्यांचे गार्बेज पॉइंट्स कायापालट करून पूर्णपणे स्वच्छ आणि सुशोभित करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अमोल येडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा टाकून विद्रूप झालेल्या सार्वजनिक जागांची पुनर्प्राप्ती करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर होतच आहे, पायी चालणाऱ्यांसाठी मोकळा मार्ग झालाय. हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मनपाने अत्यंत पद्धतशीर आणि धोरणात्मक मोहीम हाती घेतली आहे. सर्वप्रथम कचरा टाकल्या जाणाऱ्या जागांची यादी तयार करण्यात आली. तिथे लोक कचरा का टाकतात याचा सखोल अभ्यास करण्यात आला. अनेक ठिकाणी घंटागाडी न येणं, ती वेळेवर न येणं किंवा घंटागाडीची वेळ आणि नागरिकांची वेळ यात विसंगती असणं अशा समस्या विश्लेषणानंतर समोर आल्या. यावर उपाय म्हणून घंटागाड्यांची वेळ निश्चित करून त्या नियमित करण्यात आल्या. तसेच त्यांचे रूट मॅपिंग करण्यात आलं. यासोबतच परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवून स्पॉट मॉनिटरिंग सुरू करण्यात आलं. जेव्हा त्या जागांवर कचरा येणं पूर्णपणे बंद झालं तेव्हा त्या भागाचं सुशोभीकरण करण्यात आलं. ही स्वच्छता कायम राहावी यासाठी आता सकाळी आणि संध्याकाळी विशेष देखरेख केली जात असून तीही कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत शहरात
एकूण 12 मुख्य जागांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने नागेश्वरवाडी प्रभाग क्रमांक 17, बग्गा इंटरनॅशनल आणि आकाशवाणी रिलायन्स ट्रेंड्स, बीड बायपास येथील देवळाई, सातारा परिसरातील मिराज गावे नागरी, जटवाडा रोडवरील हरिसिद्धी लॉन्स आणि शिवाजी हायस्कूल जवळील परिसर या भागांचा समावेश आहे. याशिवाय आझाद चौक ते रोशन गेट डिवायडर, गुलमंडी, कुंभारवाडा नाल्याजवळ मिल कॉर्नर ते बारापुल्ला गेट डीपी आणि सिल्लेखाना येथील शासकीय ग्रंथालय या परिसरांचाही यात समावेश आहे. मनपाचे पुढील लक्ष आता शहरातील नाल्यांच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांवर असणार आहे. नाल्यांच्या शेजारी राहणारे अनेक नागरिक थेट खिडकीतून नाल्यात कचरा फेकत असल्याचं समोर आलंय. मनपा उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितलं की आमची पथके आता नाल्यांच्या कडेला राहणाऱ्या घरांची तपासणी करणार आहेत. हे नागरिक घंटागाडीत कचरा देतात की नाही आणि देत नसतील तर कचऱ्यांची विल्हेवाट कुठे लावतात याचा शोध घेतला जाईल. नाल्यांमध्ये कचरा टाकणं थांबवण्यासाठी गरज पडल्यास कडक दंडात्मक कारवाई केली जाईल. नवीन कचरा संकलन प्रणाली अंतर्गत शहरात 100% डोर टू डोर कचरा गोळा केला जात असून सर्व वाहनांवरती व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. नागरिकांना घंटागाडी किंवा तिच्या वेळेबाबत काहीही तक्रार असल्यास त्यांनी थेट 88 88 77 88 51 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरती कचरा फेकू नये. तसेच दुकानदारांनीही रस्त्यावरती कचरा न टाकता आपल्या दुकानाबाहेर डस्टबिन ठेवणं बंधनकारक आहे. असं नाही केलं तर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार. आता मी इथे आपल्या कैलासनगर स्मशानभूमीकडे जाणारा बग्गा इंटरनॅशनल हॉटेल जवळच्या पॉइंटच्या जवळ आहे आणि इथे जीव्हीपी होता, म्हणजे गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट होता आणि या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा पॉइंट आहे तो आता असा सुशोभीकरण केलेला आहे. इथे या परिसरातील नागरिक येता जाता कचरा टाकत होते आणि त्यामुळे इथल्या राहणाऱ्या नागरिकांनाही त्रास होता. तर इथल्या नागरिकांचं सहकार्य घेऊन आणि या जे कचरा टाकत होते त्यांच्यामध्ये अवेअरनेस करून आपण हा पॉइंट आहे तो आता सौंदर्यीकरणामध्ये बदललेला आहे. माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या घरोघरी दररोज घंटागाडी येत आहे. घंटागाडीमध्ये ओला आणि सुका कचरा असा वेगवेगळा करून आपण टाकावा आणि आपल्या परिसरामध्ये जर असा कुठला जीव्हीपी असेल, गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट असेल तर महापालिका प्रशासनाला आपण कळवावं आणि असे गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट आहेत ते सुंदर पॉइंटमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि जे कोणी अशा ठिकाणी कचरा टाकतात त्यांच्या सवयी बदलून ही घरोघरी घंटागाडी येते, कचरा घंटागाडीमध्येच टाकून पब्लिक प्लेसेसला न टाकण्याच्या सवयी त्यांच्या बदलून आपण असे पॉइंट सुंदर पॉइंट मध्ये बदलूया. धन्यवाद. जागतिक क्लब फूट दिनाच्या निमित्ताने घाटीतील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग आणि क्युअर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब फूट म्हणजेच जन्मजात वाकडे पाय बाधित मुलांना बूट वाटप व त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन शिबिर बजाज संकुल येथे आयोजित करण्यात आलं होतं. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमास उपाधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे यांनी सर्व पालकांचं स्वागत करत आपल्या पाल्याचे उपचार घाटीत करण्याचं आवाहन केलं. अनेकदा ग्रामीण भागातील पालक मोठा खर्च आणि भीती यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत नाही, त्यामुळे तो पाल्य आजारावरती मात करू शकत नाही. मात्र आता नवनवीन यंत्रणा आणि सुविधा यामुळे प्रत्येकाला न्याय मिळतो. जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा फायदा घेण्याचं आवाहन डॉक्टर सुक्रे यांनी केलंय. अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर MB लिंगायत यांनी सांगितलं की दरवर्षी घाटीतील अस्थिउपचार शास्त्रामध्ये विभाग आणि क्युअर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येतो. क्युअर इंडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यांचा मुलांना चांगला फायदा होतो. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या माध्यमातून घाटीत अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत, त्यांचा थेट फायदा रुग्णांना होतोय. त्यामुळे पालकांनी आपल्या परिसरात जनजागृती करावी असं आवाहन डॉक्टर लिंगायत यांनी केलं. कार्यक्रमादरम्यान क्लब फूड आजार असलेल्या 25 मुलांना मोफत फूड वाटप करण्यात आलाय, तर इतर 25 मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या, तर इतर 25 मुलांना 25 मोफत बूट वाटप करण्यात आले. या वर्षभरात घाटीतील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाकडून क्लब फूट आजार असलेल्या 286 मुलांवरती मोफत उपचार करण्यात आले आहेत. दिलं होतं तर आमचं बाळ 12 दिवसाचं असताना आम्ही घाटीमध्ये ट्रीटमेंट घेतली आहे. तर आम्हाला इथल्या सर्व डॉक्टर लोकांनी खूप छान आमची बाळाची काळजी घेतली आहे आणि आमच्या बाळाचे पाय चांगले होतील म्हणून आम्हाला अशी गॅरंटी नव्हती. आम्ही खूप घाबरलो होतो. तर आमच्या बाळाचे पाय इथे चांगले झालेले आहे आणि लिंगायत सरांनी आमचे म्हणजे देव माणूस आहे, माझ्या नाताची खूप सारी काळजी घेतली आहे. मी लिंगायत सरांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही आणि आमच्या भोसले मॅडमनी पण खूप काळजी घेतलेली आहे. सर्व डॉक्टर लोकांचं मी मनापासून स्वागत करते आणि माझ्या बाळाचे पाय चांगले झाले आहे म्हणून मी 2 शब्द संपवते.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडूनच बेल्ट आणि काठीनं अमानुष मारहाण. तर बदाम, शेंगदाणा, चिंचोका गिळलेल्या 3 चिमुकल्यांना घाटीत मिळालंय जीवनदान. ENT व बालरोग विभागाची सतर्कता, पालकांना मुलांकडे लक्ष देण्याचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.